कोकणे साहेब, हां आपण हंगामी यशस्वी करण्याच्या सूचना केल्या आहेत, मात्र शेतकरी जे मनुष्यबळ आहे ते पूर्णपणे आज संपावर आहे आणि त्यांची खटखट आहे की आपण एकच महिन्यात तुम्ही आश्वासन दिलं ते पूर्ण करणार होतं. त्यांना नेमकं मानसिक आधार कसा देणार आपण मंत्री म्हणून? प्रश्न असा आहे की शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा जर कोणी अधिकारी कर्मचारी संपावर जाणार असतील तर त्यांच्यावरती कारवाई 100% केली जाईल. 4-8 दिवसामध्ये हजर झाले तर ठीक आहे, नाही झाले तर कारवाई करणार आम्ही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी आश्वासन दिलं असलं तरीसुद्धा त्याला प्रोसेसला वेळ लागतो. सरकार आहे, फाईल फिरवला तो वित्त विभागात जाण्यासाठी येण्यासाठी टेंडर काढणं, वर्क ऑर्डर देणं, वर्क ऑर्डर माल सप्लाय होणं, याच्यामध्ये वेळ जातो. ते काय लगेच अशी पद्धत नाही आहे की एका मिनिटात बटन दाबलं लगेच ताबडतोब त्यांचं आश्वासन पूर्ती केली, असं होत नाही. पण सरकार जर सकारात्मक आहे, सरकार जर नाहीच म्हणत नाही तर मग तुम्ही कशासाठी सरकारला विटीस धरताय? का शेतकऱ्यांना विटीस धरताय? चुकीचं आहे ते. पण त्यांचा असा आरोप आहे की ग्रामविकास आणि महसूलच्या तुलनेत त्यांना सातत्याने मिळते. असं अजिबात नाही. त्यांचा निर्णय झालेला आहे, त्यांचा निर्णयाची फाईल मूव्ह झालेली आहे. 4-8 दिवसामध्ये त्यांचा निर्णय या ठिकाणी होणार आहे. एकदा कमिटमेंट झाली की झाली. जर व्हायचंच नसेल, करायचंच नसेल त्यावेळेस त्यांना नाही सांगितलं असतं मी. पण एकदा मी त्यांना अश्युअर केलेलं आहे की येस तुम्ही तुमच्या मागण्या आम्हाला बहुतांश मागण्या ह्या मान्य करायच्या आहेत आणि मान्य करू आम्ही. जर आम्ही एक हो म्हटलेलो आहे तर मग समोर जाण्याचं काय कारण आहे? प्रोसेसला तर एवढा वेळ लागणारच आहे, शेवटी सरकार आहे. त्यामुळे त्यांनी प्रोसेस समजून घेतली पाहिजे. 2-4 दिवसात नाही समजून घेतली तर मी मान्य आयुक्तांना सांगितलं की कायदेशीर कारवाई करून टाका त्याच्यावर. अहो शेतकरी आमचा फार हुशार आहे. तो काय अधिकारावर बसला काय अवलंबून? अधिकारी येईल बाबा देईल मग दस काय, आज थोडी परिस्थिती आहे. शेतकरी हुशार आहे, त्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. आमची जबाबदारी, शासनाची जबाबदारी, शासन कमी नाही पडणार. आम्ही काही करू, कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक भरू. आता सध्या मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड फळबागांचं नुकसान आहे. गेल्या 4 वर्षांपूर्वी दादा भुसे ज्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री होते त्यावेळेस क्रॉप कव्हरचा विषय ऐरणीवर होता. आता तुम्ही 4थे कृषी मंत्री, मात्र अजूनही ते बिल शेतकऱ्यांना मिळत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये. धोरणात्मक कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. क्रॉप कव्हरच्या संदर्भात निर्णय झालेला आहे. त्याचं धोरण तयार होऊन लवकरात लवकर क्रॉप कव्हर कुठल्या शेतकऱ्यांना पाहिजे, त्यांची मागणी कशी आहे, त्याला खर्च किती आहे, त्याला अनुदान किती आहे, हा सगळा धोरणात्मक निर्णय अद्याप होणं बाकी आहे. परंतु कॅबिनेटने ग्रॉस ज्या काही योजना आहेत त्या योजनाला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे की 5,000 कोटी रुपये दरवर्षी खर्च करायला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे भांडवली खर्चासाठी. त्या जुन्या पद्धतीने पीक विमा योजना लागू राहील. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच तालुक्यामध्ये त्या लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी बैठका घेतलेल्या आहे. खरीपाची पूर्वतयारीची बैठक सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू आहे आणि या संदर्भात मी सुद्धा माझ्या तालुक्याची बैठक घेतली. आज या ठिकाणी जिल्ह्याची बैठक घेतली. काल परवा 2 दिवसापूर्वी मी नंदुरबारला पालकमंत्री होतो, तिथली या ठिकाणी बैठक घेतली खरीपाची. आणि परवा माननीय मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री महोदय आणि राज्यातील सर्व IPS IAS अधिकारी यांच्या कलेक्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांची एक मोठी बैठक, खरीपाची बैठक या ठिकाणी घेणार आहोत. या दृष्टिकोनातून खरीपाच्या संपूर्ण पेरणीला आणि लागवडीला सामोरं जात असताना सरकार म्हणून काय तयारी आहे, काय अडचणी आहेत, या सर्वांचा आढावा या ठिकाणी आम्ही घेतो आहे. बहुतेक आढावा पूर्ण झालेला आहे आणि जवळपास शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली जे काही खते, बियाणे, औषधे हे सर्व स्टॉकमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी आलेलं आहे. एक 2-4 दिवसामध्ये 100% स्टॉक उपलब्ध होईल आणि पूर्णपणे खरीपाला या ठिकाणी अडचणी येणार नाही अशी माझी या ठिकाणची धारणा आहे. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये 5 मे पासून जवळपास आज तागायत किंवा याही पुढे अजून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास 26-27 हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे. सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 10,000 क्षेत्र, 13,000 क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे आणि नाशिकमध्ये त्या मानाने 5,800 850 क्षेत्र बाधित आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्र बाधित आहे. त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत. DAP आणि युरिया या संदर्भामध्ये या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बफर स्टॉक केलेला आहे.
काही त्यांची रॅक या ठिकाणी येते आहे आणि काही उपलब्ध होणार आहे, त्यामुळे त्यामध्ये काही अडचण येणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये लिंकिंग थांबवावं लागेल अशा प्रकारच्या सक्त सूचना माननीय केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंग चौहान साहेब, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी आमची त्या ठिकाणी जी बैठक झाली नागपूरला, त्या बैठकीमध्ये स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत. इथेही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व कृषी सेवा केंद्राला आणि कंपन्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं लिंकिंग चालणार नाही, आताही नाही, उद्याही नाही आणि कधीच नाही. त्यामुळे लिंकिंग हा विषय कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे. सर्व कंपन्यांनी याची गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता आहे. अनेक विभागाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी अनुपस्थित होते. आपण त्यांना दाखल दिली. या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या संदर्भात काय नाही, या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे की खरीपासारख्या महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटचे काही अधिकारी जाणीवपूर्वक जबाबदार अधिकारी गैरहजर राहणार असतील न कळवता तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिले जातील. मुख्यमंत्री महोदयाकडनं त्यांना सगळ्यांना सूचना जातील आणि मुख्यमंत्री महोदय त्याच्यावरती कारवाई करतील. धोरण ठरलंय का, म्हणजे मागील त्याला सोलर पंप देणार वगैरे असं काही धोरण आहे? जमिनीवरचं पाणी काढण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलर पंपाची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांना सोलर पंप मागेल त्याला सोलर पंप मिळण्याची सोय माननीय मुख्य अभियंत्यांच्याशी मी बोललो आहे, ती देणार आहेत. त्यांची तयारी आहे, शासनाने तो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ती अडचण येणार नाही. नाही, कांद्याबाबतीत आम्ही त्यांना गोडाऊन्स बांधून देणे, त्यांना टिकाऊ कांद्याचे वाहन विकसित करणे, कांद्याचा एक्सपोर्ट वाढवणे, अशा अनेक गोष्टीतून त्याला मार्ग शोधतोय. त्यामध्ये सोलर पंपाचं एक उदाहरण झालं. असे अपूर्ण माहिती घेऊन 8 दिवस आधी जर बैठकीचं कार्यक्रम ठरत असेल, तुमचाही वेळ वाया जातो, संपूर्ण यंत्रणेचाही वेळ वाया जातो. नाही, आता त्यामध्ये आम्ही सूचना केलेल्या आहे की त्या लोकप्रतिनिधीला त्यांनी यादी तालुका आणि गावासह यादी प्राप्त करून द्यावी आणि पुढच्या वेळेस जर अशा प्रकारचे अपरिपक्वता त्याच्यात दिसली तर त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगता येईल. आज केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा बैठक घेणार आहेत. संपूर्ण देशाचे कृषी मंत्री असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये अवकाळी खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. केंद्राकडे ते खरं आहे, खूप वेळाने मदत शेतकऱ्यांना मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे. या संदर्भामध्ये राज्य पातळीवरती मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे. शक्यतो नुकसान भरपाई खरीपपूर्व हंगामामध्ये किंवा रब्बीपूर्व हंगामामध्ये जर मिळाली तर त्यामध्ये शेतकऱ्याला शेतीमध्ये खर्च करण्यासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी कामाला येऊ शकतात आणि म्हणून त्या काळामध्ये त्याच्या आतमध्ये या ठिकाणी त्यांना मदत कशी मिळेल असा या ठिकाणी माझा प्रयत्न राहणार. मदत द्यायला भरपूर तयार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब यांनी कालच या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्राला ज्या ज्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण होईल त्यावेळी या ठिकाणी केंद्र सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जरी काही रकमा कमी पडल्या तरीसुद्धा इतर राज्यामध्ये खर्चित राहिलेल्या रकमा या महाराष्ट्राला या ठिकाणी वर्ग करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला दिलेलं आहे. अधिकाऱ्यांसोबत अनेक आमदार पण आज उपस्थित होते. म्हणजे जिल्ह्याची बैठक होती, मात्र आमदार नाही, आमदारांचं असं आहे की आमदारांनी त्यांच्या तालुक्यामध्ये खरीपाच्या बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे आमदारांनी येणं अपेक्षित जरी असलं तरी पण त्यांनी ऑलरेडी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत. त्या सूचना या ठिकाणी आता या बैठकीमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांसमोर मांडण्यात आल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू आहे. सर, आज आमचे पथकं ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि कृषी विभागाकडे क्वालिटी कंट्रोलची एक यंत्रणा आहे. कृषी विभाग त्या यंत्रणेमार्फत सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बोगस बियाणं किंवा बोगस औषधं खतं सापडली तर त्यावरती डायरेक्ट फौजदारी केस गुन्हा दाखल करायचा आहे. दुसरा कुठल्याही प्रकारचा साधा गुन्हा करायचा नाही. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या कंपनीला भरपाई करून देणं हे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे कंपन्यांनी पण याची दखल घ्यायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचं बोगस बी बियाणं दिलं जाणार नाही, बोगस खतं औषध दिले जाणार नाहीत, याची दखल कृषी सेवा केंद्र चालकांनी घ्यायची आहे आणि त्या कंपन्यांनी पण संबंधित कंपन्यांनी घ्यायची आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भात कारवाई करण्याची प्रोसेस सुरू आहे. सर्वसाधारणपणे
या महिना अखेरीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील। त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही अधिकारी महत्त्वाच्या पदावर राहणार नाही, त्यांना बाजूला सारून दुसऱ्या त्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी वर्णी लागेल आणि ह्या कृषी खात्यामध्ये अतिशय सरळ आणि चांगले काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं जाईल। साहेब, आजच्या या बैठकीत